ज्या निवडणुका आपल्या त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत, 2 तारखेला आपण सगळेजण मतदान करणार आहोत. त्या निमित्तानं 17 उमेदवार आणि आपले नगराध्यक्ष जाईल यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आजची सभा आहे. आपल्या सगळ्यांना बराच वेळ झाले, आले 6 वाजल्यापासून आपण सगळेजण आहात. आपल्याला सगळ्यांना ज्यांचं मार्गदर्शन ऐकायचे ते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय प्रवासी पाटील साहेब, आदरणीय आता ज्यांनी मार्गदर्शन केलं. तर खरं मी त्यांच्यानंतर बोललो नाही पाहिजे, पण दादांचा मोठेपण आहे, त्यांनी मला बोलायला लावलं. ते आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब, जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा, मी आता आणि आमचे विधानसभेलाही ते प्रभारी होते, अतुलजी आत्ता पण प्रभारी म्हणून इथं आले. बाकी सगळ्या व्यासपीठावर दिलगी व्यक्त करतो. 17 उमेदवार, आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार ताई आणि उपस्थित सगळं मंचरवरील नागरिक बंधू भगिनी. 17 उमेदवारांचा परिचय करून देत असताना 17 उमेदवारांचा बायोडाटा देवेंद्रजींनी आपल्यासमोर मांडला. त्यांची सगळी माहिती आपल्यासमोर मांडली. नगराध्यक्षताईंची सुद्धा माहिती मांडली. त्यांनी आपापलं मत मांडलं, मतदान करण्याचं आव्हानही केलं. देवेंद्रजी म्हणजे शाह, आमच्या तोंडात देवेंद्रजी फडणवीस सारखे असतात. देवेंद्र हो करता करता आता आम्हाला ह्यांना साहेब म्हणायचे आणि तुम्हाला भाऊच म्हणायला लागला आम्हाला. एकंदरीत या मंचरच्या भूमीमध्ये मी लहान होतो तेव्हापासून येतो. भीमाशंकरला जाता येता अनेक मित्रमंडळी इथं आहेत. मंचरची जडणघडण असताना म्हणजे स्वर्गीय खासदार किसनराव बानकेलेंपासून तर आतापर्यंत मी या मंचर शहरामध्ये बराच वेळा आलेला आहे. स्वर्गीय किसनराव बानकेलेंचं नाव याच्याकरता घ्यावं वाटतं की एकदम साधं व्यक्तिमत्व, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून काम करणारं व्यक्तिमत्व. आम्ही फार लहान होतो त्यावेळेस आमच्या गावातली लोक सांगायचे. त्यानंतर आदरणीय नामदार दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून असेल किंवा शिवाजीदादांच्या माध्यमातून असेल, मी या परिसरामध्ये बराच वेळा आलो. माझे अनेक मित्र या परिसरामध्ये वेगवेगळ्या पक्षात पण आहे, वेगवेगळ्या विचारधारेत पण आहे. पण ज्यावेळेस आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जेव्हा कुठली जबाबदारी पक्ष म्हणून एखाद्या कार्यकर्त्याला मिळते, तसं अतुलजींना विधानसभेच्या टायमाला मिळाली होती, तशी मला आता या नगर परिषदेच्या टायमाला निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली. त्यावेळेस आम्ही एक भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबातला सदस्य म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आपल्या त्या भागातल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो, तिथे जात असतो. या मंचर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशी युती या ठिकाणी झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विचारधारेबरोबर प्रत्येकाचे विचार जसे जुळतील तशी युती तिथे झाली आहे. इथं राष्ट्रवादी बरोबर येत असताना आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे इथं प्रदीपदादा आमच्या अध्यक्ष आहेत, त्यांना विचारा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही सगळ्यांची चर्चा करूनच मग आम्ही निर्णय घेतलेला आहे. आम्ही दोघांनी वैयक्तिक निर्णय कधीच घेतलेला नाही. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो, त्यांच्याशी बोलतो आणि मग आम्ही ठरवतो की आपण कुठल्या कशी त्या ठिकाणची आपली वाटचाल असली पाहिजे. एकंदरीत या मंचर शहर असेल किंवा आंबेगाव तालुका असेल, या परिसरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे, महाराष्ट्राला एक दिशा देणारे नेतृत्व आपल्या या आंबेगावमधनं वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या मंचरकरांनी आंबेगाव तालुक्याने दिलं. लोकसभेमध्ये 15 वर्ष काम करताना आढळरावांनी दिलं. मग आम्ही सगळ्यांनी ठरवून विधानसभेला सुद्धा लोकसभेला सुद्धा आम्हाला जशा पद्धतीच्या सूचना आमच्या वरिष्ठ आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, त्यावेळेस आदरणीय बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष, त्यावेळेस आम्ही पूर्ण ताकदीनं आम्ही हा विचार केला नाही. आम्हाला युती महत्वाची होती. आम्हाला युतीमध्ये आमच्या पक्षाने दिलेल्या काही सूचना होत्या, त्या पक्षाच्या सूचना होत्या अनुषंगाने आम्ही लोकसभेलाही काम केलं युतीचं, विधानसभेलाही युतीचं काम केलं. आज मंचर शहरामध्ये आज नगर परिषदेची निवडणूक होत असताना आम्हाला अपेक्षित पण तेच आहे आणि तेच घडतंय. देवेंद्रजींशी बोलताना आम्ही त्याच स्वरूपाची चर्चा केली. जसं विधानसभेला लोकसभेला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या विचार प्रवाहाच्या कार्यकर्त्यांनी
जसं मन लावून प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं, तसं आम्हाला वाटतं की आपल्याबरोबर काम करून, आपल्याबरोबर युती करून प्रामाणिकपणे आम्हालाही पुढे जाता यावं. आमचेही 4-5 लोक या ठिकाणी यावे. आमची युतीची तडजोड होत असताना, तडजोड करताना आमच्या जागेच्या वाटपावरून आम्ही कमी जास्त करता शेवटी आम्ही असं ठरवलं की आम्हाला 5 जागा त्या ठिकाणी हव्यात, अपेक्षित आहेत आणि त्या 5 जागा तुम्ही आम्हाला द्यावा. देवेंद्रजींनी ते मान्य केलं. देवेंद्रजींनी मग अशी सांगताना सांगितलं की याच्यामध्ये आदरणीय वळसे पाटील साहेबांनी बिलकुल हस्तक्षेप केला नाही. फक्त एवढं सांगितलं की या युती होत असताना चर्चा ही सकारात्मक झाली पाहिजे आणि त्या सकारात्मक चर्चेच्या आधारावर आम्ही आज ही युती या ठिकाणी करतोय. आमच्या 5 उमेदवार या ठिकाणी आहेत आणि हे 17. मग इथं येण्याच्या अगोदर सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर, डॉक्टर साहेब असतील, प्रबोधक असेल, संदीप असतील, आमचे काही विचार प्रवाहातील लोक असतील, आम्ही सगळे एकत्र बसून आमच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आदरणीय नामदार साहेबांना सांगू इच्छितो, आदरणीय दादांना सांगू इच्छितो की आम्ही बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना या सूचना दिल्यात आणि ज्या सूचना अपेक्षित आपल्या सगळ्यांना आहेत की आम्ही सगळेजण मंडळी, आम्ही फक्त 5 उमेदवार इथं आहेत म्हणून 5 उमेदवारांचं नाही तर 17 उमेदवार आणि नगर अध्यक्ष यांचं प्रामाणिक काम आमचा भारतीय जनता पार्टीचा हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जी पक्षाची जबाबदारी दिली ती पूर्ण करण्यासाठी आम्ही ज्या वेळेस येते तर त्यावेळेस आम्ही 17 प्रभागामुळे 17 नगरसेवकांसाठी आणि नगर अध्यक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट करू. एकंदरीत ज्या समस्यांच्या संदर्भामध्ये इथं आढळराव दादांनी चर्चा केली. मागच्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या नगर परिषदेमध्ये निधी आणण्याचं काम आदरणीय नामदार साहेब आणि आढळराव दादांनी केलं, त्याच्यामध्ये महायुतीचा एक प्रमुख पक्ष म्हणून, घटक म्हणून भारतीय जनता पार्टीनेही कधी या संदर्भामध्ये नेहमी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडताना नेहमी तिथला लोकप्रतिनिधी हा आपल्या मतदारसंघाच्या नागरिकांच्या समस्या, तिथल्या अडचणी या मांडत असतो आणि त्याच पद्धतीने आता आमच्यासारखा कार्यकर्ता म्हणजे नामदार साहेबांचं जेवढं राजकीय वाटचालीचं कार्यकाळ आहे तेवढा माझं वय पण नाही, म्हणजे याची एवढी मोठी आहे. आणि आम्ही सभागृहात बसल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं शिकलो की आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडताना आपण काय भूमिका असली पाहिजे, कशा पद्धतीने आपण प्रश्न मांडले पाहिजे. आणि मग तेच पाहता एक वरिष्ठ आमदार, एक वरिष्ठ मंत्री, एक वरिष्ठ आमचे मार्गदर्शक कशा पद्धतीने आपले प्रश्न मांडतात ते बघता आम्ही इथपर्यंत आलो. आज त्यांच्याबरोबर मला या इथं काम करण्याची संधी मिळते, खरंच मला माझ्यासाठी चांगलं आहे. एक मात्र नक्की आहे की भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये इथं त्यांचा परिचय झाला, त्याच्यानंतर देवेंद्रजींनी सांगताना काही उमेदवारांच्या संदर्भामध्ये महेश लांडगेंनी आग्रह धरला किंवा असं नाही, तर तो आमच्या सगळ्यांच्या संघटनात्मक झालेल्या चर्चेमधनं ही नावं आम्ही ती तयार केलेली नावं आहेत. असं कुणाचा विशेष असा आम्ही त्या ठिकाणी आग्रह धरला नाही. त्या बंडखोरी आपण टाळू शकलो असतो, पण आता चला निवडणूक कालची संपला, माघारीचा टाइम संपला, आता आपल्याला उमेदवार पुढे आहेत, आपण सगळ्यांना एकत्र काम करायचं. ज्या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी बंडखोरी केली त्याच्या संदर्भामध्ये अध्यक्षांनी आम्ही ठरवलं त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पक्षाने आम्हाला सांगितले, त्यांच्यावर कारवाई करायची आहे. त्याच्या संदर्भातले पत्र अध्यक्ष आमचे उद्या लगेच हे करतील. काही ठिकाणी आमचे उमेदवार आहेत तिथं बघा, मी आज म्हणजे एक आपल्या सगळ्यांपेक्षा छोटा आहे, पण ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी ज्या पक्षाचं मी काम करतो त्या पक्षाच्या माध्यमातून मला काही या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडावी लागेल. नामदार साहेब, काही ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उमेदवारीसाठी आग्रह होतो त्या ठिकाणी काही उमेदवारांनी फॉर्म भरले, त्यांना आपल्याला सांगावं लागेल किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काही त्याच्या पद्धतीची भूमिका आपल्याला स्पष्ट करून घ्यावी लागेल. त्यांना म्हणजे बिलकुल मनात, म्हणजे मी तर एकदम स्पष्ट आहे, भारतीय जनता पार्टीचं एकदम स्पष्ट असं मत आहे, टाकाला जायचं आणि गाडगपडी कोल्हा पोहोचणं. जे मनात आहे ते एकदम स्पष्ट आहे. आम्ही ज्या ठिकाणी तुम्ही सांगा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बंडखोरी होता त्याच्यावर कारवाई आम्ही करणार.
ज्या ठिकाणी आमचा उमेदवार उभा आहे, ज्या ठिकाणी आपल्याकडे उमेदवारी मागणारा माणूस जर बंडखोर उभा राहिला असेल तर त्याच्यावर पण कारवाई करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला विश्वासानं सांगतो, 17 उमेदवार निवडण्यासाठी आज आम्ही 5 उमेदवार ते 17 उमेदवार आमचे याच अनुषंगाने आम्ही सगळेजण काम करतो. नगराध्यक्ष आमच्या निवडणार याच अनुषंगाने आम्ही काम करतो. आणि राहिला पुढं आढळराव दादांनी सांगितलं किंवा साहेब आपण सांगाल तसं आम्ही आमची भूमिका ज्या मंचर शहराच्या विकासासाठी असेल, मंचर शहर वाढत असताना ज्या काही समस्या येणार ज्या सार्वजनिक गरजा पूर्ण करायच्या, ज्या काही या ठिकाणच्या समस्या आपल्याला राज्य सरकार म्हणून सोडवायच्या, काही निधी आणायचा, तर भारतीय जनता पार्टीचा एक या जबाबदारीतला कार्यकर्ता म्हणून अध्यक्षांच्या समोर मी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू शकतो की या मंचर शहरामध्ये अशा पद्धतीचे आपले 5 नगरसेवक आणि राष्ट्रवादीची ही युती सक्सेसफुली यशस्वीपणे पार पडलेली आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला निधी देताना आपल्याला पूर्ण ताकदीनं, जर नामदार साहेब सांगतायत, आढळराव पाटील सांगतायत, तर पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी निधी आपल्याला दिला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत, दोघांपेक्षा किंवा इतर उपस्थित. पण भारतीय जनता पार्टी म्हणून ज्याही वेळेस कसल्याही संदर्भातली आपल्या सगळ्यांना भूमिका मांडण्याची वेळ आली सभागृहामध्ये, तर हा महेश लांडगे आदरणीय नामदार साहेबांच्या बरोबर तिथे उपस्थित राहून या मंचर शहरासाठी जितकं काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करेल एवढं या निमित्तानं सांगतो. जास्त वेळ घेत नाही, आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं धन्यवाद मानतो, या ठिकाणी थांबतो. जय